नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवप्रसाद संभाजीराव इंगळे, गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दंतकथा या विनोदी ललित लेखाचा अभ्यास पाहणार आहोत. दंतकथा हा वसंत सबनीस रचित विनोदी लेख. वसंत सबनीस यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहायची झाली तर सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने. नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. पाठदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह. त्याचबरोबर खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोक्का झाला संन्यासी हे कथासंग्रह. सोबती हा व्यक्तिचित्रसंग्रह, माहेश्वरी हा आत्मपर लेखाचा संग्रह प्रसिद्ध आहे. प्रस्तुत जो काही दंतकथा लेख आहे, या विनोदी ललित लेखामध्ये दाताचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं. त्यामुळे त्यामध्ये कोणताही जरी माणूस असेल तर त्याची अवस्था अत्यंत केविलवाणी झाल्याशिवाय राहत नाही. असा जो काही दात दुखणीचा गंभीर विषय आहे, हा गंभीर विषय लेखकाने अत्यंत विनोदी शैलीतून मांडलेला आहे. दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्याप्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था, यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार आणि शाब्दिक कोठ्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून आपल्याला अभ्यासता येईल. असा हा दातदुखीवर आधारित रचलेला हा लेख म्हणजे वसंत सबनीसाचा दंतकथा. काय आहे ते आपण पाहायला सुरुवात करूया. काय म्हणतात? मानवी देह पंचमहाभूताचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या 6व्या महाभूताला सामान्यच्या भाषेत दात असे म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागवून काय यावेत? वसंत सबनीस अत्यंत विनोदी शैलीतून काय म्हणतात की मानवाचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मात्र या महामानवांना 6वं भूत का दिसलं नसेल याची मला नवल वाटते म्हणतात. त्याचं कारण ते 6वं भूत कोणतं असेल तर ते दात आहे म्हणतात. आणि हे दात परमेश्वरांनी मारलेली मेकही आहे असंही म्हणतात. त्याचं कारण असं आहे, आणि ती केव्हा मेक सुचली म्हणतात ते 6-7 महिने झाल्यानंतर. कारण असा एकमेवच शरीराचा भाग आहे की तो 6-7 महिन्यानं उगवतो. नाक, कान, हात, डोळे हे जन्मताच माणसाला येतात. मात्र दातच असा आहे की तो 6-7 महिन्यानंतर उगवायला सुरुवात करतो. त्याचं कारणही असं आहे असं म्हणतात ते की ते ईश्वराने 6-7 महिन्यानं सुचलेली एक नवीन कल्पना असेल असं विनोदी शैलीतून ते सांगतात. पुढे काय म्हणतात? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकवत नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. जेव्हा माणसाला शरण आणताना तरण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दाताची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण हे दात हे त्रास दिल्याशिवाय उगवतच नाहीत. हे येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. लेखक अत्यंत विनोदी पद्धतीने काय म्हणतात माहीत आहे की हा बोट तुटलं, दुसरं आलं, नाक गळून पडलं, किंवा दुसरा अवयव एकदा गेल्यानंतर दुसरा आला हे तरी माझ्या पाहण्यात नाही. मात्र हा जो काही त्रास देणारा घटक जे तो म्हणजे कोणता? दात. हा ईश्वरानं मारून ठेवलेली मेख दोनदा येते. एकदा लहानपणीचे येतात, ते गळून पडतात, पुन्हा दुसरे येतात. म्हणजे असा एकमेव घटक आहे की जो दोनदा उगवतो, आणि हाच असा आहे की तो इतरांना म्हणजे मानवांना त्रास देणारा घटक आहे. कारण दात सोडलं तर इतर कोणताही जो काही घटक आहे, शरीराचा अवयव आहे किंवा भाग आहे, तो उगवताना त्रास होत नाही. मात्र दातच असा आहे की तो उगवताना त्रास होतो, आणि तो म्हणजे जर पडला तर तो माणसाला काय होते?
पश्चाताप होते, कारण माणसाचे दात नसल्यानंतर माणसाला एक बोळकं तोंड दिसायला लागतं आणि माणूस एक वेगळा माणूस दिसायला लागतो आणि त्या दातामुळं माणसाची पडल्यावर ही अवहेलना होते. असा म्हणजे उगवताना ताप देणारा आणि पडल्यानंतर पश्चाताप देणारा कोण आहे, तर दात आहे, असं लेखक विनोदी शैलीतून म्हणतात. पुढे काय म्हणतात, मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्व स्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजेत. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशीही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही. काय म्हणतात लेखक माहिती आहे इथं, की दाताबद्दल मला मुळीच प्रेम नाही, कारण दातांनी मला खूप त्रास दिला आहे, त्याच्यामुळे मला कुठल्याच प्रकारच्या दाताविषयी प्रेम नाही आहे. कारण दात उगवताना मी माझ्या घरच्यांना खूप जास्त रडवलं होतं, अशी दंतकथा माझ्याविषयी मांडली जाते असं लेखक म्हणतात. की कारण मी घरच्यांना त्रास दिला आहे आणि त्याच्यामुळे घरचे रडले, साहजिकच मीही रडलो असेल असेही ते म्हणतात. आणि हे जो काही दात आहेत आल्यानंतर मी अनेक पाहुण्यांना त्याचा चावा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आजही पाहुणे माझ्या संपर्कात येत नाहीत, असंही ते विनोदी शैलीतून म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात, की मी आता मात्र मुळीच कोणाला चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्यामानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणूनच दाताबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही, असे लेखक म्हणतात. का, कारण दातांनी एवढं जास्त छळलेलं होतं, लेखकांना दात दुखीनं एवढं जास्त छळलेलं होतं की दाताविषयी कुठलंच प्रेम या लेखकांना राहिलेलं नव्हतं. कारण दाताचं दुखणं हे खूप असह्य असतं, असं या विनोदातून त्यांना सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात, की माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही, असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाहीत ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त केली आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दाताशी निगडीत आहेत त्या दरिद्री, भिकारपण, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. नाही म्हणायला प्रेम विह्वल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंदकळ्यापर्यंत नेऊन पोहोचले असेल तेवढाच अपवाद. लेखक काय म्हणतात, की जसा मला आदर नाही आहे दाताविषयी किंवा मला प्रेम नाही आहे दाताविषयी, तसंच मराठी भाषेलाही दाताविषयी प्रेम नाही आहे म्हणतात. कारण दाताविषयीच्या म्हणी म्हणजे दात घशात घालणे, अशा जे काही म्हणी तयार झालेल्या आहेत किंवा वाक्यप्रचार तयार झालेले आहेत, हे वाक्यप्रचार ही जे म्हणजे दरिद्री, भिकारपणा, असभ्यपणा याचंच प्रत्यय असणारे अशी घटकाशी दाताला जोडून दिलेलं आहे. म्हणून मला जसं दाताविषयी आदर नाही तसाच मराठी भाषेलाही दाताविषयी आदर नाही, असं लेखक म्हणतात. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकूयात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून तरी भेटायचा आहे. म्हणजे दात समोरच्याचे पाहून कोणी प्रेमात पडेल असं दाताविषयी आकर्षण सुद्धा कोणाला नसतं. म्हणजे सरासरी जसं मला दाताविषयी प्रेम नाही आहे, तसं सहजी कोणालाच दाताविषयी आकर्षण नाही आहे, असंच या प्रस्तुत उत्तरातून लेखक म्हणतात. पुढे काय म्हणतात, लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घासीत बसल्याबद्दल वडील माणसाची बोलणी खावी लागतात, व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. म्हणजे दात हा घटक केव्हाच आनंद देत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे लहानपणी नाही घासले तर मार भेटते, मोठेपणी घासत बसलो तर वेळ वाया घालणारा रिकाम टेकडा म्हणून असं घोषित केलं जातं. त्याचबरोबर आपण मोठं झालो समजा व्यवहारात कोण आपले दात पाडील म्हणजे याचा अर्थ व्यवहारात कोण फसवेल याच्या संबंधी दात वापरले जाते. आणि दात दुखल्यानंतर दाताच्या डॉक्टरकडे जे दात आपल्याला नेतात, अशीच माझी या दाताविषयी संकल्पना आहे. म्हणजे दात सरासरी कुठंच आनंदाचं वातावरण निर्माण करत नाहीत, अशी माझी दाताविषयीची कल्पना झालेली आहे, असं लेखक म्हणतात. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसाची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातापुढे चारी मुंड्या चीज झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशयच आला.
परश्या हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला. लेखक काय म्हणतात की मी दाताविषयी एवढं काही दाताविषयी लक्ष केंद्रित केलं नव्हतं, इतरांसारखं दाताकडे मीही दुर्लक्ष केलेलं होतं. उलट मला जे दाताचं दुखणं कवटाळून बसणाऱ्या लोकांचाच मला राग येत होता, कारण एवढं छोट्याशा दुखण्याला एवढं मोठं रूप लोक का देतात यांचं आश्चर्य लेखकांना वाटायचं. मात्र हे जे काही आश्चर्य सत्यात तेव्हा उतरू लागलेलं होतं जेव्हा त्यांच्या गावचा परश्या पैलवान एवढा ताकदबाज होता, तो गडी दातापुढे चारी मुंड्या चीत झाल्याचं पाहून लेखकांना हे दात दुःखीचा जरा संशय आलेला होता. कारण परश्या कसा होता, अत्यंत दंडाकट होता. रानामधील लांडग्याशी एकटा झुंजलेला असा हा व्यक्तीसुद्धा दातापुढे चारी मुंड्या चीत होतो, तेव्हा कुठे लेखकाला दाताविषयी संशय आलेला होता. आणि तो परश्या कसा होता तर ते सांगत असताना लेखक सांगतात की तो अत्यंत बलकट पैलवान होता. अनेक लांडग्याची सुळे नुसत्या काठीच्या तड्याखाली पाडणारा हा गडी नेहमी असा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. छाती इतके पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटांनी त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र कुठं निघालास, असा त्याचा दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. परश्या कसा होता, अत्यंत पैलवान, म्हणजे कुस्ती लांडग्यासोबत कुस्ती खेळणारा, त्याचे सुळे एका काठीच्या तडक्यात पडणारा असा पैलवान, आणि असा आयटीत चालायचा की इतका असा मदमस्त हत्ती चालल्यासारखा चालायचा की तो चालत असताना त्याची छाती पुढे यायची, अगोदर यायची आणि नंतर त्याचा चेहरा यायचा. असा इतका बलदंड असलेला आणि लेखकांना अत्यंत म्हणजे तुच्छ समजणारा, म्हणजे कारण लेखक त्याच्या तुलनेनं अतिशय हाडकुळे होते आणि त्यांना तुच्छ समजणारा हा परश्या इतका मदमस्त होता की तो लेखकांना उर्मट भाषेमध्ये, म्हणजे त्याचं बोलणंच तसं होतं, त्याच्या दृष्टीनं प्रेमळ, मात्र या लेखकाच्या दृष्टीनं उर्मट भाषेमध्ये तो बोलायचा की काय कुठंच निघालास, असं जे काही वाक्य वापरायचा. अशा परश्याचा लेखकांना राग यायचा. मात्र तो पैलवान दणकट असलेला पैलवानही दातापुढे हारलेला होता, या पाहून लेखकाला तर असा संशय आलेला होता. असा जो काही पैलवान आहे हा पैलवान त्यावेळेस लेखकाला त्या यांनी परश्याने विचारल्यावर कुठं चाललास हा प्रश्न विचारल्यावर लेखक त्याला म्हणायचे चाललोय कुस्ती मारायला, येतोस? त्यावेळेस परश्या म्हणायचा कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत बिकट हास्य करायचा आणि अरे अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचा त्याला. म्हणजे लेखकाच्या अंगावर नुसते हाडच होते. त्यावेळेस मग ते लेखकाला प्रश्न विचारला कुठं निघाला असता, त्यावेळेस लेखक मजेशीर उत्तर द्यायची की कुस्ती खेळायला चाललो. त्यावेळेस परश्या काय म्हणायचा की अरे तुझ्या ताकद तरी आहे का, अगोदरची नाकावरची माशी तर मार, नंतर कुठं कुस्तीच्या पाठीमागं लाग, असं तो म्हणत म्हणत लेखकांच्या अंगावर म्हणजे प्रेमाने थापड मारायचा. तर ती लेखकांना कमी आणि त्याला जास्त लागायची. आणि का लागायची, कारण त्यांच्या अंगावर मांस कमी आणि हाडं जास्त होती. त्यावेळेस परश्या काय म्हणायचा, लई हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागत्यात हाताला, असे त्यांनी म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा आपल्यात. अशा प्रकारे लेखकांना म्हणजे आपल्या शरीरात हाडं जास्त आहेत याचा आनंद व्हायचा, कारण हाडानं का होईना परशापेक्षा जरा ताकदवर असल्याचा आपल्याला भास लेखकांना व्हायचा. आपल्या ताकदीच्या मस्तीची परश्याला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. तो स्वतःला परश्या काय समजायचा, सिंह समजायचा, कारण तो कसा होता, ताकदबाज होता. असा सिंह काय झालं पुढे, स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परश्या यंदा कशी काय तयारी आहे, असे कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे, सिंहाला काय भ्या आहे कुणाचं, सिंह मातीत उतरला की लांडगी कोली पाक पशार होत्या, सिंहाला आल्या लईच खोप लागतीया. म्हणजे हा काय म्हणतात, स्वतःला परश्या काय समजायचा, सिंह समजायचा. आणि कोणी जर त्याला विचारले की परश्या म्हणजे तुझ्या कुस्तीची तयारी कशी काय चालू आहे, त्यावेळेस तो म्हणायचा की सिंहाला कशाची भीती असते कोणाची, आणि त्याला तयारी करायची गरज नसते. सिंह जर मैदानात उतरला तर हे जे काही येणारे जे काही समोरचे पैलवान आहे त्याला लांडगी कोली समजायचा, आणि तो लांडगी कोली पार पशार होतात असं तो समोरच्याला उत्तर द्यायचा. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे.
4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परश्या तू दात घासीत नाहीस वाटतं रोज? त्यावेळेस परश्या काय म्हणायचा, सिंह काय दात घासतो होय कधी? असे त्याने ताडकन उत्तर दिले. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परश्या एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समारून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हारला तरी तो कधी असा दिसला नव्हता. परश्या स्वतःला सिंह समजायचा आणि तो स्वतःला सिंहासारखा समजणारा तो कधीच दात घासत नव्हता. 4-8 दिवसातून एखाद्या वेळेस कधीतरी दात घासण्याचं सोंग करायचा. दात तर घासायचा नाही, मात्र त्याचं सोंगच करायचा. आणि त्यावेळेस लेखकाने एक वेळेस त्याला विचारलं, परश्या तू दात घासीत नाहीस? त्यावेळेस त्याचं उत्तरही असं होतं की सिंह कधी रोज दात घासतो का? मग मी सिंह आहे तर रोज दात घासायची मला गरज काय? असा तो स्वतःला सिंह समजणारा परश्या एक दिवस सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. आणि पुढे काय लेखक काय म्हणतात की आज त्याचा घमेंड, त्याचं जे काही मस्ती, त्याचे जे काही शरीराविषयी असलेला प्रेम, हे सगळा घटक नाहीसा झालेला होता. आणि तो कुस्तीतही हारल्यावर असा वागत नव्हता, तसा आज त्याचा चेहरा झालेला होता. तर काय म्हणतं, जवळ जाऊन मी विचारले, काय पैलवान काय झालं आज? केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात र काल रातच्या धरणं असा ठणकुत्या काही एक सुचण्याचं झालंय. त्यावेळेस लेखक म्हणतात, अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय? मी जरा थट्टीनं म्हणालो. त्यावेळेस परश्या म्हणतो, कसला सिंह घेऊन बसला मर्दा? परश्या एवढा बलदंड असलेला परश्या म्हणजे सपाटून मार खाऊन आलेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्यावेळेस लेखक त्याच्या जवळ जाऊन विचारतात, अरे काय झालं, कुठं चाललास आणि आज कोणीकडे निघालास? त्यावेळेस तो केविलवाना चेहरा घेऊन सांगतो की माझा दात हा खूप दुखत आहे आणि त्रास देत आहे. त्यावेळेस लेखक विनोदाने त्याला म्हणतात की सिंहाचा कुठं दात दुखतो का? त्यावेळेस तो म्हणतो, कुठला सिंह राजा, दात खूप त्रास देत आहे. या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकलाय, असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली. आणि अखेरीस म्हणाला, अरे सिंहच नवं, नरसिंह आला तरी दातामुळं त्याचं काही एक चालायचं नाही. मला त्यावेळी परश्याचे हसू आले. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परश्या झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी, किंबहुना दात हा इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. असा सिंहासारखा ताकदबाज माणूससुद्धा या दातदुखीपुढे नामोहरण झालेला होता. त्यावेळेस तो परश्या काय म्हणतो, अरे सिंहच नाही, नरसिंह आला तरी या दाताच्या दुखण्यापुढे काहीच नाही, असं ते लेखकाला उत्तर देतो. त्यावेळेस लेखकाला त्याचं हसणं येतं. मात्र जेव्हा हे दातदुखीचं दुखणं लेखकाच्याच पाठीमागं लागतं त्यावेळेस मात्र लेखकांची पक्की खात्री होते की हे दात हा मानवाला त्रास देणाराच इंद्रिय आहे, याबद्दलची त्यांची खात्री पक्की झालेली असते. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कुणी असलास तर तो कमनशिबी असला पाहिजेत. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिंदीन झाली. लेखक काय म्हणतात की या पृथ्वी तलावर दात न दुखणारा मनुष्य एकही नसेल असं ते म्हणतात. आणि ज्याचा दात आतापर्यंत दुखलाच नाही तो कमनशिबी. काहून तर त्याला जर ब्रह्मांड पाहायचा असेल तर त्याचा दात दुखला पाहिजेत, आणि त्यात दुखला नाही तर तो ब्रह्मांड पाहण्यापासून वंचित झालेला आहे, आणि त्यामुळे तो कसा आहे, कमनशिबी आहे. असं त्या दाताविषयी एक वेगळंच अतिशयोक्ती लेखक इथं सांगताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस लेखक म्हणतात की माझं जे काही आलं ते सपाटून चावणारा दात अचानक काहीही कारण नसताना अचानकरित्या दुखायला सुरुवात झाली. पुढे काय म्हणतात, दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्याच्या दाढदुखीविषयी अवहेलना केली होती त्या सर्व माणसाची त्यांच्या दात व दाढा सकट मनातल्या मनात क्षमा मागितली. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेल्या दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे.
लेखक काय म्हणतात की या दाढ दुखीची मला दात दुखायला सुरुवात झाली त्यावेळेस सर्वात पहिले मी काय केलं असेल तर ज्याला ज्याला मी त्रास म्हणजे दाताच्या दुखण्यावर हसलो त्यांची मनातून त्यांची व त्यांच्या दाताची दाढीची माफी मागितली, कारण खरंच हे दुखणं खूप जास्त आहे, कारण आता मला याची प्रचिती आलेली होती असं लेखक म्हणतात. त्याचबरोबर लेखक काय म्हणतात की दात दुखायला लागलं की आपली अजून एक खात्री होती, ते म्हणजे असं की आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात जे काय दात आणि त्याचे काही चित्र दाखवलं असतं ते आणि खरं याच्यात फरक आहे. कसा आहे, कारण आपल्याला दाताला मुळं नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळे दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. लेखक म्हणतात की आपल्याला तर जरा थोडासा दात दाखवतात, मात्र दाताचं दुखणं सुरू झाल्यानंतर लक्षात येतं की त्याला जे काही मुळे आहेत ते मुळे नसून म्हणजे कसे आहेत की ते झाडासारख्या मुळ्या अशा लांब एक मूळ नसून तर मुळ्या असल्या पाहिजेत आणि तेही संपूर्ण दाढामध्ये पसरलेल्या असल्या पाहिजेत, कारण ते जर नसेल तर मला संपूर्ण दात दुखत असल्याचा भास का झाला असता, असा एक प्रतिप्रश्न लेखक इथं करतात. पुढे काय म्हणतात, प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर त्या दाताने शंख करायला लावला तो दुसरा दात याची खात्री झाली. दुसऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. लेखक काय म्हणतात की हे दात जे आहे हे दात म्हणजे दुखरा दात सहजतेनं म्हणजे हे होतो, कारण त्याला थोडासा सुद्धा स्पर्श खपत नाही आणि तरीसुद्धा हे दुखणे तरी साधंसुद्धा असते का, तो कसा असते तर एखादा लाकूड तोड्या त्या लाकडावर मुळापासून जोरजोरात घाव घालत असेल असे घाव दात दुखत असताना माझ्यावर घातल्याचा मला भास झालेला होता, कारण दात दुखीचं दुखणं हे अत्यंत वाईट आहे आणि अत्यंत त्रासदायक आहे. ज्याप्रमाणे लाकूड तोड्या झाडावर घाव घालतो तसंच दाताचं दुखणं हे झाडावर घाव घातल्यासारखं मला वाटतं. अशा प्रकारचं दाताविषयीचं इथपर्यंतच्या भागामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.